स्टॉक मटेरियल बघितलं होतं. स्टॉक मटेरियल म्हणजे की जे मटेरियल्स आपण स्टॉक करतो, ज्याची क्वांटिटी आपण अपडेट करतो, क्वांटिटीचं व्हॅल्युएशन करतो. ठीक आहे. पण आता कन्झ्युमेबल्सच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट अजून बघायचा आहे, तो आहे याला काय झालं. ओके, आपण हे सगळ्यामध्ये युजली असं कन्सिडर करतो की दोन टाईपचे मटेरियल असतात. पहिला असं होतं डायरेक्ट मटेरियल, दुसरा असतो इनडायरेक्ट मटेरियल. तर हा जो डायरेक्ट मटेरियल आहे, या डायरेक्ट मटेरियलला आपण युजली कन्सिडर करतो की हा जो आहे हा आपला स्टॉक मटेरियल आहे. ठीक आहे. जर स्टॉक मटेरियल असेल तर तुझी इथे क्वांटिटी अपडेट होते आणि व्हॅल्यू अपडेट सुद्धा होते. ठीक आहे. इथे व्हॅल्यू अपडेट दोन्ही गोष्टी तुझे त्याला वरती. ठीक आहे. इथे क्वांटिटी अपडेट होणार आहे, इथे तुझी व्हॅल्यू अपडेट होणार आहे. आता हा जो पार्ट आहे इनडायरेक्ट मटेरियलचा, तर इथे इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे आपण याला कन्सिडर करतो की हे जे आहेत हे तुझे आहेत कन्झ्युमेबल्स किंवा कन्झ्युमेबल मटेरियल्स. तर कन्झ्युमेबल्स मटेरियल्स म्हणजे असे मटेरियल्स की ज्यांना जनरली आपण क्वांटिटी अपडेट करत नाही आणि इथे व्हॅल्यू अपडेट बाय डिफॉल्ट तुझं नसतंच कन्झ्युमेबलसाठी. हे नसतं कारण कन्झ्युमेबल अशा गोष्टी आहेत की ज्या एकदा वापरायच्या आणि सोडून द्यायच्या. आता कन्झ्युमेबल्समध्ये तुझे दोन टाईप्स येतात अजून. एक, आपण जो कन्झ्युमेबल मटेरियल कन्सिडर करतोय तो आपण असं कन्सिडर करू शकतो की एक तर तो विदाऊट मटेरियल मास्टर असणार. ठीक आहे. आणि एक असणार तुझा विथ मटेरियल मास्टर. आता ह्या दोघांमध्ये फरक काय, तर ज्या वेळेस आपण पीओ बनवतो तर विदाऊट मटेरियल मास्टर जो मटेरियल आहे तिथे आपल्याला मटेरियल नंबर टाकायची गरज नाही. आपण सिम्पली मटेरियल टेक्स्ट टाकू शकतो की सपोज माझं ऑफिसची डायरी आहे, पेन आहे किंवा ऑइल आहे वगैरे काय जे असेल ते मटेरियल जे कन्झ्युमेबल आहे. कन्झ्युमेबल मटेरियल हे कुठे कुठे यूज होतं, तर फॉर एक्झाम्पल तुझं ऑफिसमध्ये यूज होत असेल, एखाद्या मशीनमध्ये यूज होत असणार आहे, मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीसाठी यूज होत असणार आहे, किंवा तुझ्या एखाद्या सर्व्हिसेस वगैरे असतील, सर्व्हिसेससाठी तुझं हे मटेरियल असेल किंवा प्रॉपर सर्व्हिसेस असणार. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये तुझे कन्झ्युमेबल्स यूज होतात. तर हे जे आहेत ऑफिसमध्ये, फॉर एक्झाम्पल सपोज एखादा लॅपटॉप ॲक्सेसरी आहे किंवा डायरीज आहेत, त्याला आपण म्हणू स्टेशनरी वगैरे. ठीक आहे. या गोष्टी झाल्या. मशीनमध्ये स्पेअर पार्ट्स असतील, ऑइल वगैरे असेल. मेंटेनन्समध्ये पण ॲक्च्युली आपण म्हणू शकतो की ते ऑइल आहे वगैरे, किंवा मोटरसायकलमध्ये आपलं फॉर एक्झाम्पल एअर फिल्टर आहे. ठीक आहे. किंवा फ्युएल फिल्टर आहे. अशा गोष्टी झाल्या. इथे सर्व्हिसमध्ये तू एखाद्या गोष्टीची सर्व्हिसिंग करतोय, त्या ती पर्टिक्युलर गोष्ट तुझी सर्व्हिसमध्ये येईल. ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत की ज्यांचा स्टॉक आपण मेंटेन नाही करत. आता इथे लॅपटॉप ॲक्सेसरी झाली किंवा स्टेशनरी झाली, पेन, पेन्सिल, ऑफिसचं काही झालं, त्याचं असतं की घ्यायचं आणि जो कोणी एम्प्लॉय असणार आहे त्या एम्प्लॉयला आपण देऊन टाकणार आणि तो यूज करणार. नंतर आपण त्याचा स्टॉक मेंटेन नाही करत, कारण जे जे स्टॉक मटेरियल्स आहेत हे आपण कुठे ठेवतो, प्लांटमध्ये. त्याच्यानंतर प्लांटमध्ये पर्टिक्युलरली बघितलं तर आपण याला स्टोरेज लोकेशन लेवलला मेंटेन करतो इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे याचा मेंटेनन्स होतो तुझा प्लांट आणि स्टोरेज लोकेशन लेवलवरती. पण हे जे इनडायरेक्ट मटेरियल हे तुझे वेअर हाऊसमध्ये जात नाही किंवा स्टोरेज लोकेशनमध्ये जात नाही. हे सरळ सरळ तुझ्या ऑफिसमध्ये जातील किंवा डिरेक्टली मशीनमध्ये यूज होतील, मेंटेनन्समध्ये यूज होतील. अशी हे मटेरियल तुझे इनडायरेक्ट मटेरियल असतात. त्याला आपण म्हणतो कन्झ्युमेबल मटेरियल. तर पहिला टाईप होता तुझा हा विदाऊट मटेरियल मास्टर. तर इथे काय की मटेरियल नंबर नसतो, आपण MM01 मटेरियल मास्टर बनवलं. ह्या मटेरियलसाठी मटेरियल मास्टरची गरज नाही. ठीक आहे. दुसरा टाईप आहे विथ मटेरियल मास्टर. ह्या केसेसमध्ये तुला मटेरियल मास्टर लागतं. ठीक आहे. हां, तर इथे तुझे दोन टाईप्स आहेत विथ मटेरियल मास्टरमध्ये. एक असतो तुझा नॉन स्टॉक मटेरियल, दुसरा असतो नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल.
आता दोघांमध्ये डिफरन्स काय, तर नॉन स्टॉक मटेरियल म्हणजे असं मटेरियल की ज्याचा आपल्याला स्टॉक नाही ठेवायचा, म्हणजे इथे क्वांटिटी अपडेट मध्ये आपण क्वांटिटी अपडेट नाही करणार आणि व्हॅल्यू अपडेट मध्ये सुद्धा व्हॅल्यू अपडेट नाही करणार. कन्झ्युमर मध्ये एक गोष्ट आपण फिक्स ठेवली होती की ही जे इथे बघशील व्हॅल्यू अपडेट आपली नाही होत, क्वांटिटी अपडेट डिपेंड करते करायची की नाही. तर आता हा जो टाईप आहे आपला नॉन स्टॉक मटेरियल, इथे आपली क्वांटिटी अपडेट पण होत नाही, व्हॅल्यू अपडेट तर एनिवे होणारच नाही. कारण हे जे असे मटेरियल्स असतात की ज्यांचा स्टॉक आपल्याला मेंटेन करून उपयोग नाही होत स्टोरेज लोकेशनवरती. इथे तू पेन वगैरे घेतला ऑफिसमध्ये, त्याचा स्टॉक करून काही करायचं नाही, शुल्लक गोष्टी असतील, तर कंपनी म्हणते अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांचा स्टॉक मला मेंटेन नाही करायचा, त्यांचा रेकॉर्ड मला नको. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल. नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल मध्ये सुद्धा तुझा इथे व्हॅल्यू अपडेट होत नाही. काय म्हणतो तो नॉन व्हॅल्युएटेड, इथे अपडेट होत नाही, पण इथे तुझा स्टॉक हा अपडेट होतो, स्टॉक अपडेट होतो. तर इथे कुठल्या टाईपचे मटेरियल येतात जिथे तुला स्टॉक अपडेट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता तू मोबाईल घेतला, मोबाईल सोबत तुझं युजर मॅन्युअल येतं. ठीक आहे. कंपनी म्हणते मला त्या युजर मॅन्युअल 2-4 कागदाची काही किंमत रेकॉर्ड मध्ये नाही ठेवायची, पण मला प्रत्येक मोबाईल मागे एक युजर मॅन्युअल द्यायचंय, मला त्याचा स्टॉक ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल शर्ट घेतला आपण, शर्ट सोबत एखादा कंपनी म्हणत असेल की मी तुला एक ॲडिशनल मटेरियल हँगर वगैरे देतो शर्ट सोबत लटकवायला. मला मेन प्रोडक्ट काय माझं शर्ट आहे, पण शर्ट सोबत मी हँगर फ्री ऑफ कॉस्ट देतो. तर हा जो फ्री ऑफ कॉस्ट वाला मटेरियल आहे हँगर, हा माझा क्वांटिटी अपडेट मध्ये येईल, पण मला याची व्हॅल्यू अपडेट नाही करायची, तर तो काय होतो तुझा नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल. याला जर मटेरियल टाईप बघितला, आय थिंक हा असतो तुझा NLAG. जसं आपण ROH बघितला रॉ मटेरियल साठी, तसा NLAG म्हणजे नॉन स्टॉक मटेरियल. परत तुझा हा असणार UNBW. सिस्टम मध्ये जाऊन चेक करू आपण. आता फॉर एक्झाम्पल ROH होता आपला. ठीक आहे. ROH ला बघितलं, याच्या डिटेल्स मध्ये गेलो आपण, तर इथे आपल्याला खाली समजतं क्वांटिटी अपडेट आणि व्हॅल्यू अपडेट आहे. ते कुठे होतंय, व्हॅल्युएशन एरियाच्या लेवलवर तुझं क्वांटिटी अपडेट होतंय आणि व्हॅल्यू अपडेट सुद्धा व्हॅल्युएशन एरिया लेवलवरती होतंय. दुसरा ऑप्शन काय, इन ऑल व्हॅल्युएशन एरिया, सगळीकडेच करायचं, कुठेच नाही करायचं. इन नो व्हॅल्युएशन एरिया, क्वांटिटी अपडेट कुठेच नाही करायचं. दुसरा ऑप्शन इकडे व्हॅल्यू अपडेट सेकंड, कुठेच नाही करायचं, व्हॅल्यू अपडेट नाही करायचं. इथे ऑल एरियामध्ये करायचं, इथे व्हॅल्युएशन एरियाने करायचं. तर आपण काय म्हणतोय, ज्यावेळेस आपला रॉ मटेरियल त्या केसमध्ये व्हॅल्युएशन एरिया हा क्वांटिटी अपडेट आणि व्हॅल्यू अपडेट आपलं व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, आपण जर हे दुसरे मटेरियल टाईप बघितले, NLAG काय आपला नॉन स्टॉक मटेरियल. नॉन स्टॉक मटेरियलला जर गेलो, त्याच्या डिटेल्स मध्ये जाऊ, इथे काय म्हणतोय तो नॉन स्टॉक. आपण काय बघितलं इथे की नॉन स्टॉक साठी तुझं क्वांटिटी अपडेट होत नाही, व्हॅल्यू अपडेट पण नाही होत. इथे सेम कन्फिगरेशन मेंटेन केलंय, क्वांटिटी अपडेट इन नो व्हॅल्युएशन एरिया नाही होणार आणि व्हॅल्यू अपडेट सुद्धा नाही होणार. ठीक आहे. प्लस ह्या केसमध्ये तुझा व्हॅल्यू अपडेट होत नाही, तर आपण व्हॅल्यू जनरली कशी अपडेट करतो, व्हॅल्युएशन क्लास टू. ठीक आहे, जो अकाउंटिंग व्ह्यू मध्ये असतो. आता आपण ज्यावेळेस मटेरियल टाईप डिफाईन करतो त्यावेळेस आपण व्ह्यूज सुद्धा डिफाईन करतो. तर ह्या मटेरियल टाईप साठी अकाउंटिंग व्ह्यू हा सिलेक्ट नसतो, हा कोणीतरी सिलेक्ट केलेला असेल, पण बाय डिफॉल्ट हा स्टँडर्ड सिस्टम मध्ये अकाउंटिंग व्ह्यूची गरज नसते, कारण इथे आपण व्हॅल्यू अपडेटच नाही करत आहे. ठीक आहे. मी याला सेव्ह करून देतो, कोणीतरी अकाउंटिंगला सिलेक्ट करून ठेवलेला आहे. पण ज्यावेळेस आपण NLAGचं मटेरियल बनवू त्यावेळेस आपल्याला हा व्ह्यू नको आहे. ठीक आहे. तर याला सेव्ह करतो. ओके. आता हा झाला तुझा नॉन स्टॉक. त्यानंतर UNBW हा इथे खाली शेवटी आहे. UNBW नॉन व्हॅल्युएटेड, इथे तुझं क्वांटिटी अपडेट होतं पण व्हॅल्यू अपडेट नाही होत. याच्या डिटेल्स मध्ये जर गेलो तर इथे सुद्धा
तुला व्हॅल्यू अपडेट नाही करायची तर इथे अकाउंटिंगचा व्ह्यू नसायला पाहिजे. अकाउंटिंग इथे नाही, याला कुणीतरी छेडछाड नाही केली तेवढं तरी बरं आहे ॲटलिस्ट. ठीक आहे, इकडे खाली आलो आपण. इथे तुझं क्वांटिटी अपडेट होत आहे बाय व्हॅल्युएशन एरिया. इथे क्वांटिटी अपडेट तुझं होणार आहे, पण व्हॅल्यू अपडेट इन नो व्हॅल्युएशन एरिया, म्हणजे हे कन्फिगरेशन करेक्ट आहे. तर इथे काही चेंजेस करायची गरज नाही आहे. तर हे बेसिक हे टाईप्स होत तुझे. एक विदाउट मटेरियल मास्टर, याला असं लिहितो, याला असं लिहितो फॉर एक्झाम्पल टेक्स्ट मटेरियल. ठीक आहे, हा झाला तुझा टेक्स्ट मटेरियल कन्झ्युमेबल मध्ये. दुसरा झाला तुझा नॉन स्टॉक मटेरियल. तिसरा झाला UNBW. याचे एक्झाम्पल हे असे काय असतील सगळ्यांचे. तू NLAG UNBW सुद्धा टेक्स्ट करू शकतो, पण जस्ट इन केस आपल्याला हे पाहिजे, कंपनी म्हणते किंवा बिझनेस म्हणतोय की मला हवेत यांचा स्टॉक ठेवायचा या पर्टिक्युलर मटेरियलचा, तर इथे युजर मॅन्युअलचा ठेवायचा, मी UNBW बनवणार. मला स्टॉक कोणाचाच ठेवायचा नाही, मी NLAG बनवणार. पण मला एक मटेरियल मास्टर पाहिजे म्हणून मी करणार. किंवा मग शुल्लक गोष्टी असतील, कधीतरी लागतात वगैरे अशा गोष्टी असतील, तर मग मी सिम्पली टेक्स्ट मटेरियल यूज करणार. आता टेक्स्ट मटेरियल जर यूज करायचं तर आपण PR नाही बघितला, पण PR नंतर बघू आपण. ठीक आहे, आपण स्टँडर्ड PO घेतला आपला व्हेंडर फॉर एक्झाम्पल. इथे बघू एखादा PO बनवलेला असेल, कारण आपली कंपनी काम करत नाही ना दुसऱ्या कंपनीमध्ये. हा आहे का भेटेल PO असेल. इथे ऑफिस सप्लाय असेल. मटेरियल नाही ना आपला. आयटम कॅटेगरी अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी के. व्हेंडर लक्षात नाही याचा नक्की कुठला आहे. झिरो ऑफिस डायरीज PO एकदा बघू. हाच असेल कदाचित. ऑफिस डायरीज आहे 1250. परचेस ऑर्डर हिस्ट्री आहे. ओके ठीक आहे. 8000 आपला वेंडर आहे. आता एक नवीन PO बनवू. आपला डॉक्युमेंट टाईप NB घेतला. सप्लायर 8000 कडून घ्यायचं आपल्याला. इथे परचेस ऑर्ग याचा 1250 असेल. इथे 0001 किंवा 250 आपण काहीतरी बनवला होता. ठीक आहे, कंपनी कोड वगैरे टाकलं. आता नॉर्मल ज्यावेळेस आपण PO बनवतो त्यावेळेस काय की इथे आपण मटेरियल एंटर करतो, पण आता आपल्याला कन्झ्युमेबलसाठी बनवायचं आहे. तर आपण काय म्हणतोय की विदाउट मटेरियल मास्टर बनवायचं. तर आपण इथे मटेरियल नाही टाकणार. आपण काय करणार, इथे शॉर्ट टेक्स्ट टाकणार. शॉर्ट टेक्स्टमध्ये फॉर एक्झाम्पल मी टाकतोय ऑफिस सप्लाईज. ठीक आहे, ऑफिस सप्लाईजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. मी एक काम करू, सप्लाईजपेक्षा आपण म्हणतो मी फाईल्स लिहितो. ठीक आहे, मला फाईल्स पाहिजे फॉर एक्झाम्पल 10. क्वांटिटी टाकली, युनिट इच. मला कुठे पाहिजे तो प्लांट फॉर एक्झाम्पल 1250 मध्ये मला पाहिजे.
आता सिस्टम मला विचारते की एंटर मटेरियल नंबर और अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी. तर आता हा अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी का विचारतोय, कारण ज्यावेळेस आपण मटेरियल मास्टर मधून यूज करतो त्यावेळेस आपला अकाउंटिंग व्ह्यू मेंटेन असतो. ठीक आहे, अकाउंटिंग व्ह्यू मध्ये आपला व्हॅल्युएशन क्लास असतो, व्हॅल्युएशन क्लासला आपला जीएल असतो. म्हणजे हे जे मटेरियल आपण घेणार आहे कुठलंही विथ रेफरन्स टू मटेरियल मास्टर, त्याची जीएल ची पोस्टिंग होणार आहे. ठीक आहे, ते स्टॉक अकाउंटला होणार, कन्झम्पशन अकाउंटला होणार, WRX वगैरे असतात ते सगळे, तिथे तुझी पोस्टिंग होणार आहे. मेन कुठला असतो, स्टॉक अकाउंट मटेरियलच्या केसमध्ये. आता आपण मटेरियल तर यूजच करत नाही, आपल्याकडे अकाउंटिंग डेटाच नाही, पण मग याची पोस्टिंग कुठेतरी व्हायला हवी. ठीक आहे, तर याची पोस्टिंग कुठे करायची, तर इथे आपल्याकडे ही फील्ड आहे अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी. तर ही इथे ऑप्शन आपल्याकडे बरेचसे. कॉस्ट सेंटर हा 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 मेन कॉस्ट सेंटर आहे के. ठीक आहे, कॉस्ट सेंटर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतील. परचेस डिपार्टमेंटसाठी एक सेपरेट कॉस्ट सेंटर असणार, सेल्स डिपार्टमेंटसाठी वेगळा कॉस्ट सेंटर असणार आहे, प्रोडक्शन वाल्यांसाठी वेगळा कॉस्ट सेंटर असणार आहे. त्यानंतर तू एखाद्या मशीनवरती काम करतोय, मशीनचा मेंटेनन्स करायचा आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी वेगळा असणार. एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवरती काम करतोय, त्या प्रोजेक्टसाठी तुला कन्झ्युमेबल्स पाहिजे, इथे प्रोजेक्ट आहे. इथे तुला ऍसेट वगैरे असतील तुझे, एखादा ऍसेट म्हणजे ऍसेट असा गोष्ट की एखादी मशीन आहे जी खराब झालेली आपल्याला परवडणार नाही, ते ऍसेट आहे कंपनीसाठी. ठीक आहे, तर अशी मशीन असेल तू त्या ऍसेट साठी करू शकतो. त्या मशीनसाठी एखादा रिपेअरिंग साठी पार्ट घ्यायचा आहे, स्पेअर पार्ट घ्यायचा आहे, इथे असाइन करू शकतो. त्यानंतर तुझ्याकडे सेल्स ऑर्डर आहे, तुला सेल्स ऑर्डर भेटली आणि फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता माझ्या कंपनीमध्ये आम्ही बनवत होतो एक मशीन, ती होती तुझी ऑइल प्युरिफिकेशनची. ठीक आहे, आता ह्या ऑइल प्युरिफिकेशनच्या मशीनसाठी आम्ही सगळं तर बनवतो, पण एखादी गोष्ट अशी आहे की फॉर एक्झाम्पल एक स्ट्रेनर आहे, किंवा स्ट्रेनर म्हणजे आपलं एक फिल्टर आहे फॉर एक्झाम्पल, ते आपण नाही बनवत. ठीक आहे, हा OEM पार्ट झाला ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा, पण हे फिल्टर आहे, मला हे बाहेरून घ्यावं लागतं आणि मला ऑर्डर भेटलेली आहे, तर मला फिल्टर अवेलेबल नाही आहे. तर मी काय करणार, हा कन्झ्युमेबल आहे माझ्यासाठी, हा मी स्टॉकमध्ये ठेवत नाही माझ्या, तर मी ह्या फिल्टरला ऑर्डर करणार. आणि हा कशासाठी करतोय, कारण मला सेल्स ऑर्डर आली आहे. ठीक आहे, मला एक PO आलेला आहे आणि मला ते मशीन विकायचं आहे. सॉरी, मला PO नाही आला, मला सेल्स ऑर्डर आली आणि मी PO ह्या फिल्टरसाठी बनवणार. आता हे मशीन विकायचं आहे मला. ठीक आहे, पण माझ्याकडे हा मटेरियल नाही आहे, मग मी हा ऑर्डर करणार. मग तो ऑर्डर करायचा आहे, तर मला इथे अजून एक अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी आहे. कुठला आहे तो, सेल्स ऑर्डर, ही सेल्स ऑर्डर आहे. सिमिलरली सर्व्हिस ऑर्डर आहे किंवा प्रोडक्शन ऑर्डर असेल. ठीक आहे, तर हे झाले तुझे अकाउंट असाइनमेंट कॅटेगरीज. कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी तुला कन्झ्युमेबल्स लागत आहेत, इथे तू ते सिलेक्ट करू शकतो. आता आपण घेऊ कॉस्ट सेंटर. सिम्पली काय म्हणायचं की कुठल्या डिपार्टमेंटसाठी तुला यूज करायचं. ठीक आहे, इथे मी के घेतला, मी आता एंटर केला तर तो एरर येणार नाही मला. आता तो मला म्हणतोय की प्राइस टाका, मी 10 फाईल्स घेतोय, 10 फाईल्सची एका फाईलची प्राइस फॉर एक्झाम्पल 100 रुपये. ओके, आणि कंडिशनचा इश्यू याचा, वेंडर डिस्काउंट 0 करतो, PB00, ही तुझी ग्रॉस प्राइसची कंडिशन असते. इथे आता मी 100 टाकतो, आताही ऍक्सेप्ट करेल. वेंडर डिस्काउंट मी 0 करतो, नको आहे मला. कुठे गेलं कंडिशन, इथे फ्रेट मला नको आहे. ठीक आहे, मी हे व्हॅल्यू मेंटेन नाही करत आहे. ह्या त्याने ज्याची कंपनी आहे त्याने मेंटेन केलेलं असणार आहे कंडिशन. ठीक आहे, आपल्याला गरजेची फक्त ग्रॉस प्राइस सध्या 100 टाकली. आता आपली प्राइस आली, टोटल प्राइस आपली 1000 रुपये झाली. त्यानंतर आता मी एंटर जर केलं तर माझी अकाउंट असाइनमेंटची टॅब इथे ओपन होते. अगोदर ही टॅब नव्हती. हा जर मी के काढला तर ती टॅब गायब होते, ती टॅब येत नाही. पण आता जसं मी इथे तुला
कॉस्ट सेंटर निवडतो. अकाउंट असाइनमेंटची टॅब इथे दिसते. ठीक आहे. आता इथे म्हणतोय तो सेम ऑप्शन इथे दिसतोय अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी. आपण सिलेक्ट केलंय कॉस्ट सेंटर. इथे डिस्ट्रीब्युशन आहे. डिस्ट्रीब्युशनचा अर्थ काय होतो की आता ह्याच्या 10 फाईल्स आहेत. मी एकाच डिपार्टमेंटमध्ये घेऊ शकतो किंवा मी 3 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये घेऊ शकतो. तर याची जी पोस्टिंग आहे ती मला कशाच्या बेसिसवरती करायची, कारण इथे काय मला एंटर करायचा आहे GL अकाउंट. तो इथे म्हणतोय एंटर मटेरियल ग्रुप. ठीक आहे, मटेरियल ग्रुप आधी टाकतो मी. GR बेस्ट. ओके, हे त्याने मॅन्डेटरी केलं असणार आहे. ठीक आहे, अकाउंट असाइनमेंट मध्ये जातो. तो मला काय म्हणतोय GL अकाउंट एंटर करा, कारण आपल्याकडे मटेरियल नाहीये. मटेरियल थ्रू आपल्याला GL भेटत असतो, पण इथे मटेरियल्स नाही तर आपल्याला GL मॅन्युअली टाकायचं आहे. तर आपण इथे एक GL टाकू. हा GL टाकला. त्याच्यानंतर तो म्हणतोय की कॉस्ट सेंटर. आता आपण असाइनमेंट कॅटेगरी काय घेतली, कॉस्ट सेंटर. पण ऍक्च्युली असाइन कोणत्या कॉस्ट सेंटरला करायचं, हा कॉस्ट सेंटर का असतो तुझा, इथे कन्सिडर केला कॉस्ट सेंटर. आता सपोज मी घेतोय परचेसिंग डिपार्टमेंटसाठी. परचेसिंग डिपार्टमेंटचा एक कॉस्ट सेंटर असेल, एक आयडी असणार परचेसिंग डिपार्टमेंटसाठी. सिमिलरली सेल्स डिपार्टमेंट असणार तुझा, त्याचा एक आयडी असणार. प्रोडक्शन डिपार्टमेंट असणार, त्यांचा आयडी असणार. एखादा मशीन जे ॲज अ ॲसेट आहे त्या मशीनला सुद्धा एक आयडी असणार. ठीक आहे. एखादा प्रोजेक्टसाठी काम करतोय तर प्रोजेक्टचा कॉस्ट सेंटर त्याचा असणार एखादा आयडी. ठीक आहे. तर अशी व्हरायटी असणार तुझ्याकडे. तर तुला कुणासाठी घ्यायचंय ते तू टाकू शकतो. ठीक आहे. इथे मी फॉर एक्झाम्पल कॉस्ट सेंटर टाकतो. इथे 1250 आहे. ठीक आहे, हा माझा ऍक्सेप्ट केला. हा 1250 माझा कॉस्ट सेंटर झाला. आता तुझ्याकडे दुसरा ऑप्शन येते डिस्ट्रीब्युशन. आता ही जी 10 क्वांटिटी ही फॉर एक्झाम्पल मला आता इथे चेंज करू देत नाही तो. बट फॉर एक्झाम्पल जर मला चेंज करायचं आहे, मी कन्फिगरेशन मध्ये जाऊन हिला ऑप्शनल फील्ड करू शकतो. ही आता डिस्प्ले ओनली केली म्हणून हिला चेंज नाही करता येते. तर इथे डिस्ट्रीब्युशन काय करू शकतो मी, क्वांटिटी बेसिसवरती. जर मी क्वांटिटी बेसिसवरती करतोय तर सपोज मला परचेसिंग डिपार्टमेंटला 4 फाईल्स द्यायच्या आहेत, सेल्स डिपार्टमेंटला 3 फाईल द्यायच्या आहेत आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटला 3 फाईल द्यायच्या आहेत. म्हणजे टोटल PO क्वांटिटी किती होती, 10. जर मला क्वांटिटीच्या बेसिसवरती डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर मी असं डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे परचेसिंगच्या डिपार्टमेंटचा एक कॉस्ट सेंटर असणार, त्याला मी 4 क्वांटिटी देणार. सेल्सवाल्यांना मी 3 फाईल देणार, प्रोडक्शनवाल्यांना मी 3 फाईल देणार. म्हणजे क्वांटिटीच्या बेसिसवरती मी याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सिमिलरली इथे दुसरा ऑप्शन आहे मला पर्सेंटेजच्या हिशोबाने करायचं आहे. तर मी परचेसिंगला म्हणेल की मला 30%, इथे मला 40% क्वांटिटी करायची आहे. इथे मला 30% डिस्ट्रीब्युशन पाहिजे, इथे पण मला 30% करायचं आहे. मग याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, हा जो कुठला परचेसिंग डिपार्टमेंटचा कॉस्ट सेंटर आहे याच्या GL ला तुझे 40% पोस्टिंग होणार आहे. याच्या ह्या GL ला तुझे 30% होणार आहे, ह्या GL ला तुझे 30% होणार आहे पोस्टिंग. हे सगळा खेळ आपला पोस्टिंगसाठी होतोय, म्हणजे ऍटलिस्ट समजेल तरी की कोण किती क्वांटिटी यूज करतोय. ठीक आहे. तर हेच झालं तुझं. आणि इथे डायरेक्ट तुझं अमाऊंटच्या हिशोबाने तू करू शकतो कोणाला किती अमाऊंट करायची. ठीक आहे. ह्या झाल्या तुझ्या बेसिक गोष्टी. तर एक गोष्ट इथे अशी असते की ज्यावेळेस तू कन्झ्युमेबल्स यूज करतो तर तुला मॅन्डेटरीली इथे अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी यूज करावं लागते. तर का करावं लागते, कारण आता आपण इथे बघितलं विदाउट टेक्स्ट मटेरियल मध्ये तर आपला रिलेशन क्लास वगैरेचा कन्सेप्टच नाही, तिथे तुला लागणारच आहे. पण इथे NLAG आणि UNBW नॉन स्टॉक नॉन व्हॅल्युएटेड मध्ये याच्यामध्ये अकाउंटिंग व्ह्यूज नाही. मग त्या केसमध्ये सुद्धा तुला काय करायचंय, तुला अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी मॅन्डेटरी. तिघांसाठी. ठीक आहे. ह्या तिघांसाठी तुझी अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी मॅन्डेटरी असणार आहे. स्टॉक मटेरियल मध्ये तुला याची गरज नसते. जर तुला वाटतंय की स्टॉक मटेरियल ऍज अ कन्झ्युमेबल यूज घ्यायचा आहे तर तू करू शकतो.
तर तू यूज करू शकतो, त्याला काय हरकत नाहीये. बट पर्टिक्युलरली तुझे कन्झ्युमेबल साठी तुला अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी लागतेच. आता आपण हा पीओ बनवला, याला चेक करू, काही इश्यू नाही, मेसेज वगैरे काहीच नाही, म्हणजे तुझा पीओ करेक्ट आहे. याला सेव्ह करायचं. हा झाला तुझा कन्झ्युमेबल पीओ क्रिएट. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी ऑफिस फाइल्स. आता तू इथे हा GL टाकलाय, ठीक आहे. तुझा पोस्टिंग कुठे व्हायला पाहिजे, ह्या GL ला व्हायला पाहिजे. आता मी जर याचा GR करतो, हा घेतला GR परचेस ऑर्डर, अच्छा नॉट एट लिस्ट, याने प्ले स्ट्रॅटेजी केली आहे. इथे हेडर मध्ये इथे रे स्ट्रॅटेजी दिसते, इथे त्याने स्ट्रॅटेजी डिफाईन केली की कोण कोणाला अप्रूव्ह करणार. हे आपल्याला नंतर बघायचं, तर याला एकदा अप्रूव्ह करून देतो. ओके, रिलीज करण्यासाठी सेपरेट टी कोड आहे, आय थिंक ME28. रिलीज कोड विचारतोय तो. आपला कोड कुठला आहे, 01, 02, 03. हे 3 लोक आहेत ऍक्च्युली, कोड्स म्हणजे लोक आहेत. स्ट्रॅटेजी P1 आहे. रिलीज कोड अगोदर P1 ला करावं लागेल आपल्याला. अरे P1 नाही, अच्छा 01, सॉरी 01. रिलीज ग्रुप आहे तुझा P1. नॉट पॉसिबल टू डिटरमाइन रिलीज ग्रुप. R1 आहे, सॉरी शिट. R1 डॉक्युमेंट नंबर आपण इथे टाकू शकतो, हा डॉक्युमेंट नंबर आहे. आता याला आपण रिलीज करू शकतो. इकडे पीओ पण आहे का आपला, नाही हा तर GR आहे. याला मी डिस्प्ले मध्ये करतो, ठीक आहे. याला पण घेतो बाहेर. याला सिलेक्ट केलं, याला रिलीज केलं. हा तुझा एका रिलीज कोड साठी रिलीज झाला. याला परत बॅक जातो, 01 साठी रिलीज झाला. येस, त्याच्यानंतर 02 साठी करतो. रिलीज झाला, याला सेव्ह आणि 03 रिलीज सेव्ह, ठीक आहे. आता तू बघशील आपला हा पीओ स्टेटस तुझा काय इन प्रोसेस किंवा वॉर्निंग दाखवतोय, रिलीज पॉसिबल म्हणतोय पण रिलीज झालेलं नाही, ठीक आहे. आता जर याला मी रिफ्रेश केला, हा ठीक आहे झाला तो रिफ्रेश. आता स्टेटस तुझं झालंय रिलीज इफेक्टिव्ह. रिलीज इंडिकेटर अगोदर ब्लॉक होता, आता तो म्हणतोय रिलीज, नो चेंजेस रिक्वायर्ड. आता इथे सगळं झालंय. आता मी याचा मिगो करू शकतो. इथे मिगो होता आपला, परचेस ऑर्डर एंटर, ठीक आहे. आता डिटेल्स आल्या, आयटम ओके. मटेरियल मध्ये तुझं डिस्क्रिप्शन येतं, मटेरियल नंबर येत नाही, ठीक आहे. क्वांटिटी 10. बघ आता इथे तुझं आहे, इथे तुझा प्लांट येतोय, इथे तुझा स्टोरेज लोकेशन नाही येत. काय येत नाही, कारण याची व्हॅल्यू आपण अपडेट नाही करत. आणि व्हॅल्यू जनरली कुठे अपडेट होती, ज्यावेळेस तू त्याला वेअर हाऊस मध्ये
स्टॉक करशील. इथे आपल्याकडे वेअर हाऊस नाही पण ऍटलीस्ट स्टोरेज लोकेशन तर आहे, तरी ते स्टोरेज लोकेशन येत नाही कारण आपण याला स्टोरेज लोकेशन मध्ये स्टॉकच करणार नाही. म्हणजे सिम्पल रिझन आहे की तुला प्लॅन दिसतोय, त्या प्लॅन साठी तू बाय करतोय, या प्लॅन मधल्या लोकांसाठी बाय करतोय, पण तुला स्टॉक नाही करायचं म्हणून ते स्टोरेज लोकेशनचा ऑप्शनच नाहीये. का? कारण तुझा इथे अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी के यूज झालेली आहे. ठीक आहे, इथे दाखवतो का तू? ठीक आहे, इथे दाखवतो. इथे तुझा अकाउंट असाइनमेंट आहे, टॅब आहे सेपरेट. हा तुझा GL आहे, हा तुझा कॉस्ट सेंटर आहे. ठीक आहे, तुझा परचेस ऑर्डरचा डेटा मध्ये तुला PO नंबर वगैरे दिसून जाईल. दाखवतो परत. तर तुला इथे कुठे घ्यायचं आहे ते तू डिपेंड करू शकतो, कोणत्या स्टॉक टाईप मध्ये घ्यायचं आहे. त्याला मी चेक ऑलरेडी प्रोसेसिंग डॉक्युमेंट SM. आपला ID 10 आहे का? ओके, हा PO इकडे ओपन आहे. शीट. ठीक आहे, आता चेक झाला. पोस्ट आपला आता GR झाला याच्यासाठी, कन्झ्युमेबल साठी. याचं जर तू मटेरियल डॉक्युमेंट बघशील, डिस्प्ले डॉक्युमेंट इन्फो, सॉरी एंटर करावं लागेल. डॉक्युमेंट इन्फो, इथे FI डॉक्युमेंट्स, अकाउंटिंग. आता हे बघ, इथे तुझा 1000 रुपये अदर एक्सपेन्सेस मध्ये गेले. अगोदर कुठे जायचे? स्टॉक अकाउंट मध्ये. इथे आता गेले तुझे अदर एक्सपेन्सेस मध्ये. का गेले? कारण इथे हा पर्टिक्युलर GL आपण ऑलरेडी दिला त्याला स्वतः. म्हणजे जो GL तू स्वतःहून देशील त्या अकाउंटला त्याची पोस्टिंग होणार आहे. ज्यावेळेस आपला मटेरियल मास्टर होता त्यावेळेस आपला 3000 व्हॅल्युएशन क्लास होता. व्हॅल्युएशन क्लासला जो आपण OBYC मध्ये GL मेंटेन केला होता स्टॉक अकाउंट साठी, त्या GL ला इथे तुझी पोस्टिंग व्हायची. ठीक आहे, हा GL अकाउंट आहे तुझा. इथे लेआउट जर चेंज केला मी, लेआउट सर्च करतो, ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन टाईप, कॅटेगरी, ट्रान्झॅक्शन कसं काय नाही आलं? नाही, आपल्याला ट्रान्झॅक्शन पाहिजे, टाईप वगैरे नाही पाहिजे. सांगतो मी तुला काय डिफरन्स आहे. इथे आहे का ट्रान्झॅक्शन? नाही ना, इथे नाही, ट्रान्झॅक्शन नाही. कुठे? अच्छा, हे ट्रान्झॅक्शन. ओके ओके ओके, सॉरी, इथे आहे KBS. बरोबर, विसरलोच होतो. इथे काय असायचं आपला BSX. इथे BSX असायचा. BSX च्या ऐवजी ते आता KBS आला. KBS चा हा GL अकाउंट इथे आला. आणि हा WRX रेग्युलर असतो आपला, GR क्लिअरिंग. तर इथे GR ची क्लिअरिंग इथे WRX च्या अकाउंटिंग की मध्ये तुझी झाली अपडेट. ठीक आहे, हा असतो तुझा बेसिक डिफरन्स कन्झ्युमेबल प्रोक्युरमेंट आणि स्टॉक प्रोक्युरमेंट मध्ये. याचे इन्व्हेस्ट करू शकतो आपण, इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही, पण ते नंतर बघून घ्यायची. इन्व्हेस्ट काही सेम असतं, काही वेगळं नसतं. आता हा तुझा झाला विदाउट मटेरियल साठी. आता आपण एक काम करू, एक मटेरियल बनवू नॉन स्टॉक. ठीक आहे, एक नॉन स्टॉक बनवू, म्हणजे तिथे काय क्वांटिटी पण अपडेट होत नाही, व्हॅल्यू पण अपडेट होत नाही. इथे /MM01 इंडस्ट्री मेकॅनिकल मटेरियल टाईप इन ब्लॅक. आता बघितलं, बेसिक डेटा आहे, परचेसिंग आहे, MRP वगैरे आपल्याला गरजेचं नाही घेत नाही मी. इथे तुला अकाउंटिंग व्ह्यू नाही दिसणार, काही ते गरजेचं नाही त्या ह्या मटेरियल टाईपसाठी. ठीक आहे, तर आपण बेसिक डेटा घेऊ, परचेसिंग घेऊ, MRP नको आहे सध्या. तर हा आपला होता 1250, 51 नॉन स्टॉक मटेरियल. इथे ऑलरेडी मी केलंय वाटतं क्रिएट, एकदा बघू दे मला.
क्रिएट असेल तर मग उगाच करण्यात अर्थ नाही. प्लांट 1250. ओके, इथे डिस्क्रिप्शन नाही दिसत, पण एवढे मटेरियल्स आहेत. ठीक आहे, बारामध्ये बघू. हे जे मी आता करतोय ना, ऍक्च्युअल प्रोजेक्ट मध्ये पण तुला असंच अनालिसिस करावं लागतं. आता हे बघ, इथे हे मटेरियल्स मी मार्च मधून घेतले, आपल्या प्लांट मध्ये कुठले आहेत, ठीक आहे, हे कोणी केले आहेत वगैरे, त्याचा मटेरियल टाईप इथे ROH PIP 1250, त्याने स्वतःचा मटेरियल टाईप बनवला आहे. सो एन लॅग आपल्याकडे नाहीये, एन लॅग आपण इथे बनवू. ऑलरेडी आपण बनवत होतो कुठे काय. ठीक आहे, याला लिहितो मी नॉन स्टॉक मटेरियल मेंटेनन्स ऑइल फॉर एक्झाम्पल. ऑइलच्या जागी नॉन स्टॉक मध्ये मी ऑफिस सप्लाईज वगैरे पण घेतो ना आपण, ज्याला स्टोअर करत नाही. तर फॉर एक्झाम्पल पेपरचा सेट घेऊ. पेपर, ठीक आहे, पेपर सेट आहे फॉर एक्झाम्पल. आपल्याला तो स्टॉक मध्ये नाही ठेवत, आपण डायरेक्ट यूज करतो. ठीक आहे, इथे इच एक सेट आहे. ठीक आहे, मटेरियल ग्रुप काहीतरी घेता येईल आपल्याला, स्पेअर पार्ट कुठलाही चालतो, तसं काही हरकत नाही आहे. त्यानंतर परचेसिंग मेंटेन करायचं आहे 2 दिवस. सेम आपला मटेरियल आहे 51, इथे जातो. 8000 आपला सप्लायर आहे. नवीन PO क्रिएट करू. सप्लायर 8000, परचेस ऑर 1250, 250. आता मटेरियल आपल्याकडे आहे. ठीक आहे, 51 घेतो. आपला नॉन स्टॉक मटेरियल आहे. प्लांट टाकायचा 1250. सेम याच्यासाठी आपल्याला अकाउंट असाइनमेंट मॅन्डेटरी म्हणतोय आपण, तेच घेऊ की कॉस्ट सेंटर. ठीक आहे, PO क्वांटिटी 10 सेट घ्यायचे फॉर एक्झाम्पल. इथे कंडिशन नाही आहे, PV00. आणि फॉर एक्झाम्पल प्राइस 5 रुपये घेऊ, कारण 5 का घेतोय मी, रिलीज स्ट्रॅटेजीमध्ये टाइमपास नाही करायचा आपल्याला. 1000च्या वरती किंवा 1000पासून पुढे रिलीज स्ट्रॅटेजी होती त्याची. मग मी आता आपली प्राइस काय घेतली, टोटल 10 गुणिले 5, तुझे 50 रुपये तुझे टोटल येईल. ठीक आहे, हां बरोबर. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट एररसाठी चेक करून घेऊ. स्टील कंटेंट GL अकाउंट. आपण काय म्हणतो, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी टाकतोय, आपल्याला GL इथे टाकणे. GL मी तोच टाकतो. ठीक आहे, एंटर केला. अरे यार, यांनी मॅन्डेटरी केले वाटते याला. कॉस्ट सेंटर विचारतोय, कॉस्ट सेंटर टाकला. आता चेक करायचा. डिलिव्हरी डेट तू तुझ्या हिशोबाने टाकू शकतो. ठीक आहे, आणि याला सेव्ह केला. आपला मटेरियल आता आहे इथे. आपला PO रेडी आहे. एकदा याला बघून घेऊ, रेट स्ट्रॅटेजी आहे का आली. अरे यार, मोर दॅन 10,000 आहे ना, मग कशाला रेट स्ट्रॅटेजी लागते. आपली तर प्राइसच झाली नाही. त्याने फक्त नाव मे बी हे दिलंय मोर दॅन 10,000, पण 5-50 रुपयाला सुद्धा रेट स्ट्रॅटेजी लावलेली आहे. ठीक आहे, तेच करून घ्या. फॅशन MA28 01 परचेस ऑर्डर 14 आहे का आपली आता. 14 रिलीज
0 झाला, 02 रिलीज, 3 रिलीज. ठीक आहे, आपलं झालं हे. त्याला परत ओपन करून बघू. रिलीज झालेलं आहे. आता आपण JR करायला मोकळे. JR परचेस ऑर्डर 14. मटेरियल तुझा, मटेरियलचं डिस्क्रिप्शन मटेरियल 51. अगोदरच्या केसमध्ये विथआउट मटेरियल मास्टरमध्ये मटेरियल नंबर नव्हता. ठीक आहे. क्वांटिटी 10, वेअर सेम, फक्त प्लांट आहे, स्टॉक करायचा नाही आहे. ठीक आहे. या गोष्टी सेम. मला आयटम ओके नाही केलेला. पोस्ट हा तुझा मटेरियल डॉक्युमेंट झाला. त्यानंतर डिस्प्ले करू तर सेम डिस्प्ले होणार आहे आपला अकाउंटिंग डॉक्युमेंट सुद्धा. हे बघ, सेम. तर आपण जो GL टाकला त्याला आलं आणि WR क्लिअर आहे, काहीच डिफरन्स नाही याच्यामध्ये. ते इथे कन्झम्पशन अकाउंट पण ऍड होतं, ते सांगू आपण इन्व्हेस्टच्या वेळेस. जर सेपरेट कन्झम्पशनचा GL बनवला ना तू, तर कन्झम्पशनला तू पोस्ट करू शकतो. जसं स्टॉकला पोस्ट करतो तसं कन्झम्पशनचा सेपरेट GL बनवायचा. आणि त्याला ज्यावेळेस PO मध्ये आपण टाकतो, इथे कुठे, इथे PO मध्ये आपण इथे GL टाकतो मॅन्युअली, बरोबर. इथे मग तू कन्झम्पशनचा GL टाकू शकतो, कन्झम्पशन अकाउंटचा. ते सगळं त्या GL मध्ये मेंटेन होईल. म्हणजे नंतर ज्यावेळेस तू अकाउंटिंग डॉक्युमेंट बघशील, मग सगळे 1000 डॉक्युमेंट जे बनलेले असतील तर सगळ्यांचं पोस्टिंग त्या अकाउंटला होईल. ठीक आहे. आता तिसरा मटेरियल बनवू, नॉन स्टॉक, सॉरी नॉन व्हॅल्युएटेड. M01 UNBW नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल. इथे पण तुला अकाउंटिंग व्ह्यू नाही. प्लांट 1250. अरे स्टोरेज लोकेशन राहिलं, आर्ट लेवल. ठीक आहे. नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल याच्यामध्ये काय ना, आपण क्वांटिटी अपडेट करतो पण व्हॅल्यू अपडेट नाही करत. तरी ते मी फॉर एक्झाम्पल घेतो युजर मॅन्युअल. ठीक आहे. आर्ट लेवल इथे नसतं. ठीक आहे. इच मटेरियल ग्रुप प्लास्टिक, लेट्स से परचेसिंग इथे आर्ट लेवल नाही. ठीक आहे. MRP 1, MRP टाइप MD, land data, yes, ability KP, सेव्ह झाला 53. पण मे बी मार्डी मध्ये एंट्री नसणार. स्टोरेज लोकेशन आपल्याला गरजेचं आहे याचं. मला एक काम करतो, मटेरियल 53 झालं ना, 1250. आणि स्टोरेज लोकेशन आपण मेंटेन नव्हता त्याला, एकदा एक्सटेंड करून देतो त्याला. याचं स्टोरेज लोकेशन काय आहे, 1250. SL01. ठीक आहे. आता तुझा स्टोरेज लोकेशन लेवलवरती पण मिळतो. यस. आता आपला मटेरियल रेडी आहे. परत नवीन PO बनवू.
1000 मटेरियल काय होतं आपलं 53 नॉन व्हॅल्युएटेड युजर मॅन्युअल प्लांट 1250 PO क्वांटिटी फॉर एक्झाम्पल 100 नेट प्राइस 100 रुपये अरे आणि कंडिशनच नाही टाकली ठीक आहे PB00 डिस्काउंट नको आहे मला प्राइस 1 रुपया 100 रुपये तुझी टोटल कॉस्टिंग झाली अकाउंट असाइनमेंट परत मॅन्डेटरी इथे अकाउंट असाइनमेंट के टाकतो अरे GR पेशंट परत इथे तुला GL टाकायचं आहे कॉस्ट सेंटर टाकायचं आहे डिलिव्हरी डेट 13 घेऊन ठीक आहे प्रोसेस वाईज सगळं सेम काहीच चेंज नसतो स्टोरेज लोकेशन SL-1 इथे तो स्टोरेज लोकेशन पण मी टाकून देतो अगोदरच्या केसेसमध्ये इथे होता मे बी आय डोंट नो लक्षात नाही माझं पण लक्ष नाही चेक करायचं पण ठीक आहे जाऊ दे आपण टाकू इथे सध्या मिगो मध्ये समजेल असतो डिफरन्स मिगो मध्ये आपल्याला तो स्टोरेज लोकेशन स्टॉक मटेरियलला इथे आपण जर नाही टाकलं PO मध्ये तर तो मिगो मध्ये विचारतोच की टाका म्हणून ठीक आहे GR करायच्या वेळेस तर एक काम करू इथे पण काढून टाकू आपण ब्लँक कस्टम त्याला सेव्ह 115 याला पण रिलीज स्ट्रॅटेजी असेल याला पण आहे रिलीज स्ट्रॅटेजी बघून किती रुपयाला करून ठेवलं काय माहिती स्ट्रॅटेजी MB28 01 रिलीज प्लस सेव्ह 02 रिलीज प्लस सेव्ह इथे मल्टिपलचा ऑप्शन पाहिजे होता कडे रिलीज प्लस सेव्ह आपला PO एंटर रिलीज झालेला आहे आता याचा GR करायचा GR 115 PO नंबर आहे आपला ठीक आहे आयटम ओके आता जर इथे बघशील मटेरियल आलं करेक्ट 53 क्वांटिटी आली करेक्ट वेअर मध्ये तुला स्टोरेज लोकेशन येते अगोदरच्या केसेस मध्ये नाही आलं कारण तिथे आपण क्वांटिटी अपडेट नाही करत पण हा नॉन व्हॅल्युएटेड आहे नॉन व्हॅल्युएटेड मध्ये आपण क्वांटिटी अपडेट करतो पण व्हॅल्यू अपडेट नाही करत तर इथे आपल्याला स्टोरेज लोकेशन टाकायचं आहे कारण इथे तुझे स्टोरेज लोकेशनच्या लेवलवरती ही जी 100 क्वांटिटी ही 100 क्वांटिटी तुझी अपडेट होणार आहे ही क्वांटिटी तू MMB मध्ये बघू शकतो बाकी मटेरियल साठी MMB नाही काम करणार फॉर एक्झाम्पल अगोदरचा आपला मटेरियल 53 होता नॉन व्हॅल्युएटेडचा सॉरी नॉन स्टॉकचा तो जर बघायचा झाला 51 होता तो बघ ब्लँक आहे आपण GR वगैरे केलाय पण इथे काहीच दिसत नाहीये कारण तो क्वांटिटी अपडेटच्या रिक्वायरमेंट मध्ये येतच नाही नंतर आता इथे GR मध्ये स्टोरेज लोकेशन टाकलं टेस्ट नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल GR परचेस ऑर्डर पार्टनर असाइनमेंट मध्ये आपल्या GL अकाउंट वगैरे त्या गोष्टी चेक कॉस्ट आता इथे बघशील डिस्प्ले हे पण अकाउंट तुझं सॉरी हे पण अकाउंटिंग डॉक्युमेंट सेमच असणार आहे अदर एक्सपेन्स आणि WRX GRIR अकाउंट तिकडे इकडे अदर एक्सपेन्स मध्ये 100 गेले GRIR ला क्लिअरिंगला 100 गेले ठीक आहे आता याचा आपण एक काम करू इन्व्हेस्ट करू क्लोज मिरो
कंपनी कोड 1250. इनवॉइस डेट आजचीच घेऊ. रेफरन्स मध्ये PO नंबर कॉपी करून घेतो. PO नंबर परचेस ऑर्डर. ठीक आहे. आता तुझी व्हॅल्यू किती आली? 100 आली. तुझा बॅलन्स पण दाखवतोय 100. आणि टॅक्स कोड, इथे टॅक्स कोड मॅनेटरी आपल्याला V0, जो टॅक्स कोड इथे असेल तोच आपल्याला इथे पण पाहिजे. V0 अरे नॉट रिलेव्हंट टू द टॅक्स. काय करायचं आता? दुसरा टॅक्स कोड पण नाही चालणार मे बी. has been set as non-relevant for tax. मला सॉल्व करायला FS00 सेल अकाउंट 1200 चेंज control tax category all tax types allow. वर पण जायला पाहिजे. ठीक आहे. परत रिफ्रेश करूया 0 15. त्यानंतर टॅक्स कोड V0 ॲक्सेप्ट झाला. आता एरर नाही आहे. कॅल्क्युलेट टॅक्स 0 टॅक्स आला. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे 100 प्राइस आपली होती POच्या हिशोबाने, 100 टाकली. तुझा हा बॅलन्स 0 झाला. एरर कुठे येतोय मग? मेसेज का टॅक्स कोड V0 country region and does not exist for tax. ओके. 10 वेळेस आपल्याला हे करावं लागतं. परत करावं लागेल इथे. V0 सिम्युलेट. एक काम करतो, परत बनवतो याला. अरे झाला आता. इथे ग्रीन आला होता ना. टॅक्स कोड V0 कॅल्क्युलेट टॅक्स. टॅक्स झाला 0, अमाऊंट 100. ठीक आहे. तुझा बॅलन्स 0 आहे. जर तू याला सिम्युलेट केलं तर हा काय म्हणतोय, तुझे व्हेंडर अकाउंटला, ठीक आहे, हा व्हेंडर आहे तुझा, त्या व्हेंडर अकाउंटला 100 रुपये जाणार आहेत. आणि JRIR क्लिअरिंगला, आता ह्या JR ला क्लिअरिंग झाली, आता IR क्लिअरिंग बाकी आपली. ठीक आहे. तर WRX ला 100 रुपये जातील. ते प्लस होतील इकडे, व्हेंडर अकाउंटला मायनस होतील. ठीक आहे. ही तुझी नॉर्मल पोस्टिंग झाली. पण फॉर एक्झाम्पल इथे तुझी एखादी अनप्लॅन्ड कॉस्ट ॲड झाली. 100च्या जागी व्हेंडर
आपण म्हणतोय की हे 200 रुपयाला भेटले, 100 रुपये चेंज झाले, इथे 200 केले, इथे मी 200 करतो आणि याला आता परत बॅलन्स तर 0 झाला ना माझा, सिम्युलेट. ठीक आहे, आता बघ इथे एक ॲडिशनल एक्सपेन्स झाला तुझा, अदर एक्सपेन्स. तुझा व्हेंडर अकाउंटला जात होते पैसे, व्हेंडरला ॲक्च्युअली 200 द्यायचे जातात आपल्याला. ठीक आहे, JRIR क्लिअरिंगला GR मध्ये आपली पोस्टिंग झाली आहे, त्याच्या रेफरन्सने तुझे 100 रुपये तिकडे पोस्ट होते. आणि आपण जो GL टाकला होता तो तुझा कन्झम्पशन साठी टाकला होता, म्हणजे हे झालं तुझं कन्झम्पशन अकाउंट. म्हणजे ॲडिशनल 100 रुपये जे आपण आता करतोय ते तुझे कन्झम्पशन अकाउंटला इथे ऍड होऊन जाते. ठीक आहे, हा झाला तुझा कन्झम्पशन अकाउंट, हा झाला तुझा व्हेंडर अकाउंट, हा झाला तुझा JRIR क्लिअरिंग. ठीक आहे, तरी ते 3 अकाउंट असतात, तुझा व्हेंडर अकाउंट, JRIR क्लिअरिंग आणि कन्झम्पशन. ठीक आहे, इथे आपण अदर एक्सपेन्सेस मेन्शन केलंय, पण इथे आपण कन्झम्पशन मेंटेन करू शकतो. जो काय आपण GL घेणार आहे त्याला आपण कन्झम्पशनचा GL कन्सिडर करतो, त्याला आपण इथे पोस्ट करू शकतो. स्टील कंटेन मेसेजेस, काहीतरी एरर आहे, काय एरर आहे आपला नॉन व्हॅल्युटेड आहे ना, मग याला तो नॉन व्हॅल्युटेड आहे, पण कंपनीत कुठे ना कुठे तरी तुला एंट्री पाहिजे ना की खर्च कुठे झाला. आपण आपल्या हे कसं असतं, अकाउंटिंग साठी ही एंट्री कुठे ना कुठे हवी. ठीक आहे, पण ॲज अ डिपार्टमेंट लेवलला आपल्याला घेणं नाही. तू पर्चेसिंग साठी ते मटेरियल खरेदी केलं, डायरीज खरेदी केली, तुला तुझ्या डिपार्टमेंट लेवलवरती तुला व्हॅल्युएशन करायचं आहे का, नाही करायचं. तू त्या हिशोबाने तू म्हणतो की मला याची व्हॅल्यूची गरज नाही. पण ज्यावेळेस तू कंपनीचं बॅलन्स शीट बघशील, तिथे माचीसच्या एका काडीपासून, म्हणजे त्या एका काडीपासून जी हेवी मशिनरी घेशील त्या प्रत्येक गोष्टीचा खर्च त्यांना मेंटेन करावा लागतो. मग तो खर्च मेंटेन करण्यासाठी आपल्याला इथे इनव्हॉइसला GL अकाउंट लागतो, मग तो कन्झम्पशनचा GL अकाउंट असतो. इथे काय म्हणतो, नो टॅक्सेस ऑन सेल्स अलाउ फॉर अकाउंट. हा कस का आला आता इथे, हा कन्झम्पशन अकाउंट असेल मे बी. याला पण एकदा मेंटेन करून बघतो, 19/11/00/FS00. कारण आय थिंक कन्झम्पशन अकाउंट वेगळा असायचा, जो आपण GL टाकायचो ना त्याच्यापेक्षा थोडा वेगळा असायचा. टॅक्स कॅटेगरी ऑल फॉर ऑल. आता करावं सिम्युलेट, पोस्ट होतोय, झाला तो पोस्ट आता आपला. ठीक आहे, हा आपला इन्व्हेस्ट पोस्ट झाला. इन्व्हेस्ट बघायचं झालं तर इथे फॉलोअन डॉक्युमेंट्स आपण 200 रुपयांनी केलाय. ठीक आहे, ऍक्च्युअल पी आपला 100 रुपयाचा आला. अकाउंटिंग डॉक्युमेंट सेम इट इज. 8,000 तुझं व्हेंडर अकाउंट होतं, त्याला 200 रुपये गेले, JRIR ला 100 रुपये आणि एक्स्ट्रा आपण 100 रुपये घेतले होते, तर ते तुझे अदर एक्सपेन्सेस मध्ये किंवा कन्झम्पशन अकाउंट मध्ये गेले. ठीक आहे, मी ज्यावेळेस केला GR केला त्यावेळेस आपण ह्याच अकाउंटला टाकत होतो. हा आपला होता तुझा कन्झम्पशन अकाउंट. तर या व्यतिरिक्त मला बघू द्या आपण काही राहिलंय का. विदाउट मटेरियल बघितलं, विथ मटेरियल बघितलं, नॉन व्हॅल्युएटेड बघितला, UNPW, नॉन स्टॉक बघितला, अँड लाईक हा हे बघ, हा काय म्हणतो, यू कॅन प्रोक्युअर स्टॉक मटेरियल फॉर स्टॉक अँड फॉर डायरेक्ट कन्झम्पशन. ठीक आहे, म्हणजे स्टॉक मटेरियल सुद्धा तू डायरेक्ट कन्झम्पशन साठी प्रोक्युअर करू शकतो. फक्त त्या केसमध्ये काय ना की आता मी जे एक्झाम्पल सांगितलं तुला, मी मशीन विकत घेतोय फॉर एक्झाम्पल, हे कुठे गेलं शीट, हे मी हे मशीन घेतोय हा,
हा स्टँडर्ड सुद्धा माझा स्टॉक मटेरियल असू शकतो. हम्म. पण मला हा सेल्स ऑर्डरचा अगेन्स्ट करायचा आहे, मला विकायचं आहे हम्म. मटेरियल. त्या केसेसमध्ये मी स्टॉक मटेरियल सुद्धा ॲज अ कन्झ्युमेबल यूज करू शकतो, कारण तो माझ्या कामाचा तर नाही, तो मला माझ्या कस्टमरला द्यायचा आहे. म्हणून हा जरी प्रॉपर्टी वाईज हा स्टॉक मटेरियल असेल तरी सुद्धा मी याला कन्झ्युमेबल म्हणून ट्रीट करू शकतो. याचा अकाउंटिंग डेटा असणार माझ्याकडे मटेरियल मास्टरमध्ये, तिथे व्हॅल्युएशन क्लास पण असणार. तरी सुद्धा मी पीओ बनवताना, त्यावेळेस मी इथं पीओ बनवतोय आणि तो मटेरियल यूज करतोय, तर इथे मी अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी टाकणार स्टॉकसाठी. म्हणजे स्टॉक मटेरियल सुद्धा मी ॲज अ कन्झ्युमेबल यूज करू शकतो. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी तो वेगवेगळ्या कॅटेगरीज, फॉर एक्झाम्पल इथे दिलंय त्याने ॲसेट, कॉस्ट सेंटर, प्रोजेक्ट, प्रोडक्शन ऑर्डर, सेल्स ऑर्डर, ह्या आपण बघितल्या. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी तुझं GL वगैरे काय आहे ते बघतात, डेबिट क्रेडिटच्या एंट्रीज त्याच्या बेसिसवर तुझ्या होतात. ठीक आहे, कॉस्ट सेंटर वगैरे होतं. त्यानंतर आपण बघितलं की डिस्ट्रीब्युशन, एक कॉस्ट सेंटर हा झाला, हा दुसरा कॉस्ट सेंटर 2 झाला. कॉस्ट सेंटर 1 हा पर्चेसिंग डिपार्टमेंट समजा, तो म्हणतोय काय मी 100 मला फोल्डर पाहिजे, हा म्हणतोय मला 200 फोल्डर पाहिजे. या दोघांचं झालं, हे पर्चेसिंग ऑर्ग आहे, हा पर्चेसिंग ऑर्ग म्हणतो ठीक आहे मी दोघांसाठी ऑर्डर करतो, याचे 100 याचे 200 झाले, टोटल किती 300. तर तिथे काय झालं, डिस्ट्रीब्युशन कसं झालं, 100 पीसेस पहिल्या कॉस्ट सेंटरला डिस्ट्रीब्यूट केले, 200 पीसेस दुसऱ्या कॉस्ट सेंटरला डिस्ट्रीब्यूट केले. हे आपण कुठून डिस्ट्रीब्यूट करतो, इथे पीओ मध्ये गेला, आयटम अकाउंट असाइनमेंट, इथे डिस्ट्रीब्युशनचा ऑप्शन दिला, डिस्ट्रीब्युशन बेस्ड ऑन क्वांटिटी. तर इथे पहिल्या कॉस्ट सेंटरला 100 क्वांटिटी, दुसऱ्या कॉस्ट सेंटरला 200 क्वांटिटी, ऑप्शन सिलेक्ट केला त्याचे ते ऑप्शन येतात, मग खाली ऑप्शन येतील आपल्याला. नंतर जर तू इनवॉइस पार्शली केली, म्हणजे 100 क्वांटिटी होती, 100 पैकी 70 क्वांटिटी केली, तर जे काय तुझा डिस्ट्रीब्युशनचा रूल असेल त्या हिशोबाने तुझं अकाउंटिंगची पोस्टिंग होती. समजलं हे नक्की कसं आहे. आता फॉर एक्झाम्पल तू किती, आपण इनवॉइस तर पोस्ट केली, तुझी पीओ क्वांटिटी होती फॉर एक्झाम्पल 100, ठीक आहे, तुला 2 कॉस्ट सेंटर मध्ये द्यायचे, त्याला कॉस्ट सेंटर 1 आणि कॉस्ट सेंटर 2. तर फॉर एक्झाम्पल याला तुला द्यायची होती 20 क्वांटिटी, कॉस्ट सेंटर 2 ला द्यायची होती तुला 80 क्वांटिटी. तुझं असं डिस्ट्रीब्युशन झालं. ज्यावेळेस तू इन्व्हेस्ट करशील, आता फॉर एक्झाम्पल याची प्राइस आहे 1 रुपया, 1 रुपया तुझी प्राइस होती, तर 1 रुपयाच्या हिशोबाने याची टोटल प्राइस किती झाली तुझी 100 रुपये, बरोबर. तर ह्या कॉस्ट सेंटर 20 च्या खात्यामध्ये किती यायला पाहिजे 20 रुपये, आणि कॉस्ट सेंटर 2 च्या खात्यामध्ये यायला पाहिजे तुझे 80 रुपये. पण आपण काय केलं, 100च्या ऐवजी काय केलं, आपण 50च क्वांटिटी GR केली. ठीक आहे, जर GR आपला 50च होतो, डिस्ट्रीब्युशन आपलं काय क्वांटिटीच्या बेसिसवरती, मग या 50 पैकी काय होईल, 10 क्वांटिटी याला जाणार आणि उरलेली 40 क्वांटिटी कॉस्ट सेंटर 2 ला जाणार, बरोबर. इथे इच लिहितो, 10 इच, 40 इच, 20 इच, 80 इच. ठीक आहे, मग ज्यावेळेस तू इन्व्हेस्ट पोस्ट करशील, आता ही तर पूर्ण क्वांटिटी जर तू घेतलीच नाही, पूर्ण क्वांटिटीसाठी तू इन्व्हेस्ट पोस्टच करत नाहीये, मग त्या केसमध्ये काय, 10 क्वांटिटीसाठी किंमत काय झाली तुझी 10 रुपये. तर हे 10 रुपये तुझे कॉस्ट सेंटर 1चा जो काय GL असेल तिकडे घुसणार, हा तुझा कॉस्ट सेंटर 2चा GL साठी इथे तुझे 40 रुपये. असं डिस्ट्रीब्युशन तुझं काम करतं. The amount can be distributed among the account assignment items of the purchase order item proportionally. जो काय आपण रेशो मेंटेन केलाय त्या रेशोच्या हिशोबाने तो डिस्ट्रीब्यूट करतो. नंतर the amount can be distributed among the account assignment item of the purchase order item on a progressive fill up basis. सिक्वेन्स मध्ये पहिला
आयटम कुठला असणार तुझा, दुसरा आयटम कुठला असणार, तिसरा आयटम कसला असणार, त्या सिक्वेन्सच्या हिशोबाने तिची पोस्टिंग आहे ती अमाऊंटची पोस्टिंग तुझी होते, डिस्ट्रीब्युशन होतं. 100 क्वांटिटी होती, 100 क्वांटिटी 100 रुपये, मग ते 100 रुपये तुझे पहिल्या कॉस्ट सेंटरला जाणार काही अमाऊंट, नंतर दुसऱ्याला जाणार, नंतर तिसऱ्याला जाणार. त्या प्रॉपर सिक्वेन्स मध्ये तुझं होतं. मग काय म्हणतो त्या प्रोसिजर मध्ये, अकाउंट असाइनमेंट आयटम 1 इज कम्प्लिटेड फर्स्ट, देन अकाउंट असाइनमेंट आयटम 2 अँड सो ऑन, जोपर्यंत तुझी इनवॉइसची व्हॅल्यू रीच होत नाही. म्हणजे सगळ्यात अगोदर तुझी अमाऊंट पहिला आयटम कॅटेगरीला होईल, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरीला, त्याच्यानंतर दुसऱ्या अकाउंट असाइनमेंट कॅटेगरीला, नंतर तिसरा, जोपर्यंत ती अमाऊंट फुलफिल नाही होत. स्टॉक मटेरियल मध्ये तुझं मटेरियल मास्टर लागतं, कन्झ्युमर मध्ये विदाउट मास्टर विथ मास्टर आहे तुझं. इकडे स्टॉक मटेरियल मध्ये अकाउंट असाइनमेंट यूज करू शकतो, नाही केली तरी चालते, ठीक आहे. आणि इकडे कन्झ्युमर मध्ये तुला अकाउंट असाइनमेंट तुला मॅन्डेटरी आहे, ठीक आहे, ही तुला टाकायचीच आहे. नंतर इकडे विथ अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी, अकाउंट असाइनमेंट एंटर बाय नेसेसरी, ठीक आहे. इथे तुला कन्झ्युमेबलच्या केसमध्ये अकाउंट असाइनमेंट स्वतः टाकायची आहे. मटेरियल मास्टरच्या केसमध्ये तुझा जीएल व्हॅल्युएशन क्लास येतो, तो तिथून येतो आणि पोस्टिंग तुझी स्टॉक अकाउंटला होते. कन्झ्युमेबलच्या केसमध्ये जो काय जीएल असेल त्याच्या बेसिसवरती तुझं कन्झम्पशन अकाउंटला, कॉस्ट सेंटरला, ऍसेटला, प्रोजेक्टला तिकडे तुझी पोस्टिंग होते. ठीक आहे, एवढंच होतं, पूर्ण टॉपिक आपण आपण केला. समजा ते कंजप्शनचं जेल कसं बनवणार? जीएल आपण नाही बनवत, फायनान्स वाले बनवतात, आपलं काम नाही. आता मी फक्त शोध लावतो एक जीएल तिथे, तो जो भेटला, मी कन्झम्पशनच्या ऐवजी मी दुसरा कुठलाही जीएल टाकला ना तरी चालतो, तसं काही गरजेचं नाहीये. म्हणजे बिझनेस मध्ये गरजेचं आहे, प्रॅक्टिस साठी तू कुठलाही जीएल घेऊ शकतो. आता जे जे पीओ बनवले तेच रेफर केले तरी चालतील, त्याच्या हिशोबाने तू परत नवीन तुझे पीए बनवून बघ. पीआर अजून आहे याच्यामध्ये, पीआर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू वाटलं सर, ठीक आहे.